कराड नगरपालिका प्रशासनाकडे असून याकडे प्रशासकीय अधिकारी मात्र कराडच्या जनतेकडे दुर्लक्ष करताना दिसतात। कराडमध्ये सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसत असून पालिका प्रशासन कॉन्ट्रॅक्टरकडे का दुर्लक्ष करते हेच कराडकरांना समजेनासे झाले। पाहूयात। कराडमधल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, नगरपालिकेचं रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष, कराडकरांच्या नशिबी खड्डेच खड्डे। हे आहेत कराडमधले रस्ते। या रस्त्यांकडे पाहिलं की नेमके रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच सांगणं कठीण बनलंय। पावसाळ्यानंतर या रस्त्यांची थोडीफार डागडुजी होताना दिसली, परंतु काही दिवसात आहे पुन्हा तशीच परिस्थिती या रस्त्यांवरची आता पाहायला मिळतेय। आता तर हे खड्डे पडून इतके दिवस झालेत तरीही अजून त्यावरती काम का झालं नाही, डागडुजी का केली गेली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांना त्रास होत असून अनेक दिवसांपासून हे खड्डे आहे तशाच स्थितीत असल्यानं गाड्यांचंही नुकसान होत आहे। इतकंच नाही पण वाहन चालकांना अनेक शारीरिक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतंय असं कराडमधले वाहन चालक म्हणतायत। जून पासून रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जून पासून अजून एकदा पण ह्या रस्त्याची डागडुजी झालेली नाही का? मुरुम टाकतात, परत पाऊस पडला की आहे तसं होतंय। मुख्य अशी रस्त्याची डागडुजी केलीच जात नाही। काय त्रास काय होतोय? खड्ड्यातनं जायचं म्हणजे आमच्या गाडीचं नुकसानच होतंय ना। शरीराचं बेरिंग जाणे, शरीराला दसका मणक्याचा त्रास होतोच। नगरपालिकेचं या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष होत असून रस्त्यांवरच्या खड्ड्यांची डागडुजी आणि इतर कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत असं वाहन चालकांचं म्हणणं आहे। खड्डे नाही इथं किती दिवसापासून लय दिवसापासून आहे। त्रास होतोय का? त्रास होतो कमरेचा। असाच रस्ता किती दिवस झालाय? लय दिवस झालाय। नगरपालिका लक्ष देत नाही। नाही झाला पाहिजे का रस्ता? झाला पाहिजे की रोड, गाडीचं नुकसान होणारच की आता। या सगळ्या प्रकाराबाबत कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी प्रशासनाला आता थेट इशाराच देऊन टाकलाय। जर रस्त्यांची कामं योग्य पद्धतीनं झाली नाहीत तर मोठं आंदोलन आम्हाला उभारावं लागेल असा इशारा सौरभ पाटील यांनी दिलाय। होणारं जे पॅचवर्कचं काम आहे ते पाऊस कमी आल्यानंतर आता चालू करतो, नवीन काम चालू करतो असं त्यांचं म्हणणं आहे। ते काम होत असताना दर्जेदार झालं पाहिजे, कारण यापूर्वी आम्ही खड्ड्यांचा अनुभव घेतला होता। मागच्या जेव्हा आम्ही नगरसेवक पदाच्या काळामध्ये खड्ड्यांची आरती हा एक अभिनव उपक्रम केला होता, जेणेकरून खड्ड्यामधून पडून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही खड्ड्यांची आरती केली होती। अशा पद्धतीचा कुठला उपक्रम यावेळी करायला लागू नये एवढीच माझी प्रशासनाकडे नम्र विनंती आहे। या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही कराड नगरपालिकेची बाजू समजून घेण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी फोनवरनं संवाद साधत याविषयी प्रतिक्रिया देण्याबाबत विनंती केली, मात्र पालिका अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन हा विषय टाळलाय। त्यामुळे पालिका प्रशासन या सर्व रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय का आणि त्यांचा यामागचा हेतू काय असे अनेक प्रश्न या निमित्तानं कराडकर उपस्थित करतायत। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।